Recording. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण इम्पॉर्टंट सेक्शन इन द फॅक्टरी ऍक्ट 1948 हे बघणार आहोत. आता बघा की जो काही फॅक्टरी ऍक्ट 1948 त्याच्यामध्ये पार्ट 1 मध्ये आपण जे काही डेफिनेशन किंवा इंटरप्रिटेशन ते कन्सेप्ट बघितल्या आणि टोटल कलम सुद्धा सांगितले होते. मी टोटल कलम 120 आहेत, चॅप्टर 11 आहेत. परंतु आता 120 कलम आहे म्हणून सगळेच 120 आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे नाहीत. कारण की 120 कलम आकडा ऐकला कीच विद्यार्थी घाबरायला लागतात, बाबा फॅक्टरी ऍक्ट प्रिपेअर करायला नकोच. पण तसं काही नाही, तेवढे कलम आपल्याला एक्झामसाठी महत्वाचे नाहीत. जे कलम एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत ते मी इथं घेतो. फक्त तुम्ही काय करा की जे आयट्या प्राचार्य गट ब किंवा इतर कोणत्या एक्झाम मध्ये जे काही फॅक्टरी ऍक्ट 1948 असेल तर लेक्चर शेवटपर्यंत बघा. अदरवाईज काय होते की तुम्ही एक दोन कलम बघता, पुढे धरसोड करता, मग त्याची लिंक लागत नाही. तर त्याच्यामुळे जे फॅक्टरी ऍक्ट 1948चा पार्ट 1 सुद्धा बघा. एकदम सोप्या भाषेत सांगितलं, म्हणजे असं काय घाबरून जाण्यासारखा हा कायदा नाही आहे, फार सोपा आहे. फक्त आपल्याला काय वाटतं की बाबा 11 चॅप्टर 120 कलम ते पाहूनच अर्धा घाबरते माणूस. तर तसं व्हायला नको. तर साधे साधे कलम आहे जे एक्झामच्या दृष्टिकोनात महत्वाचे आहे. तर जर चॅनल आपलं म्हणजे लेक्चर चांगले वाटले तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लगेच आपण सुरुवात करू. तर त्याच्यामध्ये पहिला आहे कलम 7 किंवा त्याला सेक्शन 7 म्हणतो. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं, नोटीस बाय ऑक्युपायर. आता बघा की द ऑक्युपायर मस्ट सेंड अ रिटर्न नोटीस टू द चीफ इन्स्पेक्टर ऍट लिस्ट 15 डेज बिफोर स्टार्टिंग टू ऑक्युपाय ऑर यूज एनी प्रिमायसेस ऑफ द फॅक्टरी. म्हणजे एखाद्या भाषेत सांगायचं म्हणजे का, जो काय ऑक्युपायर ऑक्युपायर म्हणजे काय, ज्याचं कंट्रोल आहे किंवा त्या फॅक्टरीवर किंवा ज्याला अधिकार आहे तर त्याला ऑक्युपायर म्हणतो आपण. मग त्यानं काय करायचं की तो जो चार्ज आहे तो घेण्याच्या अगोदर किती दिवस अगोदर इन्स्पेक्टरला त्यांना लेखी कळवायचा आहे, तर 15 दिवस. इथं फक्त आपल्याला 15 दिवस एवढाच महत्वाचा आकडा आहे, फॅक्च्युअल डेटा. बाकी काही पाठ करायचं गरज नाही. चुकून आला प्रश्न आपल्यावर तर की विचारते की किती दिवसाच्या आत त्या इन्स्पेक्टरला त्यांना रिटर्न मध्ये कळवायचं आहे किंवा रिटर्न नोटीस द्यायची आहे, तर उत्तर राहील 15 दिवसाच्या आत. एवढंच घ्यायचं आहे तिथं, बाकी काही करायचं नाही. नंतर सेक्शन 8 कलम 8. कलम 8 मध्ये काय दिलेलं आहे, इन्स्पेक्टर म्हणजे इन्स्पेक्टरची नेमणूक. आता याच्यात बाकी काही वाटायचं फार मेमराईज करायची गरज नाही. कलम 8 मध्ये इन्स्पेक्टरची नेमणूक आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. द स्टेट ऑर गव्हर्नमेंट मे बाय द नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंटेड पर्सन हु पजेस प्रिस्क्राईब क्वालिफिकेशन. ज्यांनी नेमून दिलेलं क्वालिफिकेशन त्याच्या ज्याच्याजवळ आहे त्याची काय करणार, तर गव्हर्नमेंट त्या व्यक्तीची इन्स्पेक्टर म्हणून हे करणार, म्हणजे नेमणूक करणार. आता खाली लिहिलं आपण की एव्हरी डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, म्हणजे त्याला डीएम म्हणतो आपण, शॅल बी अन इन्स्पेक्टर फॉर हिज डिस्ट्रिक्ट. म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला डिस्ट्रिक्ट मॅनेजर किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट, ज्याला डीएम म्हणतो आपण, तो काय असेल त्या डिस्ट्रिक्टसाठी तो इन्स्पेक्टर असेल. म्हणजे आता इथं लक्षात काय ठेवायचं की कलम 8 मध्ये इन्स्पेक्टर आहे, एवढंच लक्षात ठेवायचं. वरच्या कलम मध्ये आपण काय केलं की लेखी नोटीस ऑक्युपायर 15 दिवसाच्या आत कोणाला देईल, चीफ इन्स्पेक्टरला देईल. नंतर इन्स्पेक्टरची नेमणूक कोणत्या याच्यामध्ये आहे, सेक्शन 8 मध्ये आहे. बाकी काही मेमराईज करायचं गरज नाही. सेक्शन 10 मध्ये काय सांगितलं की सर्टिफाईंग सर्जन दिलेला आहे. म्हणजे सर्टिफाईंग सर्जन बघा, द स्टेट ऑर गव्हर्नमेंट मे बी अपॉइंट क्वालिफाईड मेडिकल प्रॅक्टिशनर टू बी सर्टिफाईंग सर्जन फॉर द पर्पज ऑफ दिस ऍक्ट. म्हणजे 10 मध्ये सर्टिफाईंग सर्जन दिलेला आहे. म्हणजे मेडिकल प्रॅक्टिशनर एखादा असेल त्याची गव्हर्नमेंट सर्टिफाईड सर्जन म्हणून नेमणूक करेल. आता सर्टिफाईड सर्जन जो आहे त्याचं काही ऍक्टच्या रिलेटेड काही जे काम असतील, म्हणजे काही फिटनेस सर्टिफिकेट द्यायचं असेल किंवा एखादा डिसिजन ठरवायचा असेल किंवा येईल किंवा आजारी आहे का नाही हे ठरवायचं सर्टिफिकेट द्यायचं असेल, तर त्यासाठी सेक्शन 10 कलम 10 नुसार गव्हर्नमेंट काय करणार, सर्टिफाईंग सर्जनची नेमणूक करणार. आता 8 मध्ये इन्स्पेक्टर होता, 7 मध्ये काय करायचं होतं की नोटीस बाय ऑक्युपायर नोटीस 15 दिवसाच्या आत त्या इन्स्पेक्टरला द्यायची होती. 8 मध्ये इन्स्पेक्टर आहे, 10 मध्ये काय सर्टिफाईंग सर्जन आहे. पुढची स्लाइड. सेक्शन 16 ओव्हर क्राउडिंग. आता ओव्हर क्राउडिंग बघा काय, नो रूम इज इन द फॅक्टरी शुड बी ओव्हर क्राउडेड टू अन एक्सटेंड दॅट इज हार्मफुल फॉर द हेल्थ ऑफ द वर्क. म्हणजे उगीच गर्दी, एखाद्या रूम मध्ये फार अशी गर्दी नसली पाहिजे वर्करची, नाहीतर काय होते अति गर्दीमुळे ऍक्सिडेंट होऊ शकते, काय होऊ शकते. म्हणजे ओव्हर क्राउडिंग अवॉइड करायचं आहे. मग त्या ओव्हर क्राउडिंगचे काय क्रायटेरिया आहेत किंवा ओव्हर क्राउडिंग नसली पाहिजे यासाठी काही कंडिशन दिलेल्या आहेत का, तर हो, 2 कंडिशन दिलेल्या आहेत. आता बघा पहिली कंडिशन काय दिली, इफ द फॅक्टरी एक्झिस्टिंग ऍट द कमेन्समेंट ऑफ द ऍक्ट. म्हणजे
1948ला जर ती फॅक्टरी एक्झिस्ट असेल तर त्यावेळेस काय करायचं की मिनिमम स्पेस पर वर्कर किती असली पाहिजे, 9.9 क्युबिक मीटर. जर फॅक्टरी 1948 नंतर इस्टॅब्लिश झाली असेल तर मिनिमम स्पेस पर वर्कर किती दिलेली आहे, 14.2 क्युबिक मीटर. 1948ला जर ती फॅक्टरी एक्झिस्टिंग असेल तर 9.9 क्युबिक मीटर, आणि जर 1948 नंतर ती फॅक्टरी अस्तित्वात आली असेल तर 14.2 क्युबिक मीटर. हे दोन व्हॅल्यू सुद्धा ओव्हर क्राउडिंग साठी हे पॅरामीटर लक्षात ठेवायचे आहेत. नंतर आहे 18 मध्ये ड्रिंकिंग वॉटर. एव्हरी फॅक्टरी मस्ट प्रोव्हाइड द होलसम ड्रिंकिंग वॉटर, म्हणजे प्रत्येक फॅक्टरीमध्ये ड्रिंकिंग वॉटर असलं पाहिजे. वॉटर पॉइंट मस्ट बी 6 मीटर अवे फ्रॉम द कंटॅमिनेशन सोर्सेस. कंटॅमिनेशन सोर्सेस म्हणजे काय, वॉशिंग रूम असेल, युरिनल असेल, टॉयलेट असेल, स्पिटून असेल, याच्यापासून ती 6 मीटर, मिनिमम 6 मीटर अंतरावर ड्रिंकिंग वॉटर असले पाहिजे. त्याच्यात जवळ नसलं पाहिजे. 6 मीटर मिनिमम डिस्टन्स ठेवणं महत्वाचं आहे. हे आकडा लक्षात ठेवायचा आहे. नंतर फॅक्टरीज विथ द मोर दॅन 250 वर्कर पेक्षा जर जास्त लोक त्या फॅक्टरीमध्ये असेल तर त्याचा काय दिलेलं आहे, प्रोव्हाइड द फुल ड्रिंकिंग वॉटर ड्युरिंग द हॉट वेदर. म्हणजे उन्हाळ्यात त्याला थंड पाण्याची व्यवस्था करायची आहे. किती कधी, जर त्या फॅक्टरीमध्ये 250 पेक्षा जास्त वर्कर असतील तर त्याच्यासाठी उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था सुद्धा असली पाहिजे. हे लक्षात घ्यायचं आहे. नंतर सेक्शन 19 मध्ये लॅट्रिन्स आणि युरिनल, इथं सुद्धा 250 पेक्षा जास्त वर्कर आहेत त्या याच्या फॅक्टरीमध्ये. लॅट्रिन्स आणि युरिनलची सुविधा असली पाहिजे. आणि त्याच्या जे काही युरिनर्स किंवा लॅट्रिन आहे त्याच्या वॉलचे डायमेन्शन दिलेले आहे. 90 सेंटीमीटर मिनिमम असलं पाहिजे. म्हणजे हे 90 सेंटीमीटर हे सुद्धा पाण्याच्या वेळेस डिस्टन्स किती सांगितलं, 6 मीटर. 6 मीटर डिस्टन्स असणं गरजेचं आहे. तिथं किती आहे, 250 पेक्षा जास्त वर्कर. इथं सुद्धा 250 पेक्षा जास्त वर्कर आहे. तिथं लॅट्रिन्स आणि युरिनलची व्यवस्था करायची आहे. आणि याची जे काय लॅट्रिन्स युरिनल त्याच्या वॉल जे असतात त्याची मिनिमम हाईट किती, 90 सेंटीमीटर. इथं किती, 6 मीटर होतं. तर हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. नंतरचा 40B कलम, हे सुद्धा महत्वाचं आहे. कलम 40B काय सांगितलं की सेफ्टी ऑफिसर. आता बघा, सेफ्टी ऑफिसर किती सांगितलं आपल्याला, 40B. अ फॅक्टरी मस्ट अपॉइंट द सेफ्टी ऑफिसर वेन द 1000 or more वर्कर, म्हणजे 1000 पेक्षा जास्त वर्कर जर असतील तर तिथे सेफ्टी ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. किती मध्ये सांगितलं, कलम 40B मध्ये. एक्झाम मध्ये आपल्याला हा इथं काहीतरी फसवू शकते. 500 देऊ शकते वर्कर, 250 देऊ शकते. तर तिथं लक्षात घ्यायचं आहे की तिथं 1000 पेक्षा जास्त वर्कर असतील तर तिथं सेफ्टी ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. पुढे, इफ द हॅझर्डस प्रोसेस असतील, धोकादायक प्रोसेस असतील, तर ऑक्युपायर मस्ट एम्प्लॉय द नंबर ऑफ सेफ्टी ऑफिसर. म्हणजे काय, नॉर्मल कंडिशन मध्ये मिनिमम 1000 वर्कर जर असतील तर तिथं सेफ्टी ऑफिसर अपॉइंटमेंट करणं कंपल्सरी आहे. परंतु जर हॅझर्डस किंवा धोकादायक प्रोसेस असेल तर ऑक्युपायर काय करू शकतो की त्याच्या मनानुसार नंबर ऑफ सेफ्टी ऑफिसर नेमू शकतो. नंतर कलम 45 मध्ये काय सांगितलं की सेफ फर्स्ट एड बॉक्स किंवा फर्स्ट एड अप्लायन्सेस, म्हणजे काय, एक फर्स्ट एड बॉक्स फॉर एव्हरी 150 वर्कर. म्हणजे 150 वर्करच्या मागे मिनिमम एक फर्स्ट एड बॉक्स असला पाहिजे. हे कोणत्या कलमात सांगितलं आपल्याला, कलम 45 मध्ये. कलम 46 मध्ये काय, कॅन्टीन सांगितली. कॅन्टीन साठी काय क्रायटेरिया आहे की 250 पेक्षा जास्त वर्कर असतील तर तिथं कॅन्टीनची सुविधा असली पाहिजे. हे कलम 46 मध्ये सांगितण्यात आलेलं आहे. फक्त आता बघा, इथं सेफ्टी ऑफिसर साठी 1000 आहे. नंतर फर्स्ट एड बॉक्स साठी 150 वर्कर आहे. कॅन्टीन साठी 250 वर्कर आहेत. नंतर कलम 47 मध्ये, सेक्शन 47 मध्ये काय सांगितलं, शेल्टर, रेस्ट रूम आणि लंच रूम. इथं किती आहे, 150 वर्कर आहेत. जर 150 पेक्षा जास्त वर्कर त्या फॅक्टरीमध्ये असतील, शेल्टर, रेस्ट रूम आणि लंच रूमची व्यवस्था असली पाहिजे. ते कुठं कशामध्ये सांगितलं, आर्टिकल किंवा सेक्शन 47 मध्ये, कलम 47 मध्ये हे मेन्शन करण्यात आलेलं आहे. नंतर हा सुद्धा महत्वाचा कलम आहे, सेक्शन 48. क्रेचेस, म्हणजे ज्याला पाळणाघर म्हणतो आपण. पाळणाघर कधी असलं पाहिजे की इन एव्हरी फॅक्टरी वेअर द मोर दॅन 30 वुमन, जर 30 पेक्षा जास्त महिला त्या फॅक्टरीमध्ये काम करत असेल तर त्यांच्या मुलासाठी पाळणाघर किंवा क्रेचेस असणं बंधनकारक आहे. ते किती मध्ये सांगितलं, सेक्शन 48 मध्ये. परंतु त्या मुलांचा वयोगट किती असला पाहिजे की 6 वर्षापेक्षा तो चाइल्ड लहान वयाचा असला पाहिजे. तर त्या मुलासाठी
क्रेचेस किंवा पाळणाघराची व्यवस्था असली पाहिजे. पण त्याच्यासाठी अट सुद्धा आहे, एक तर 30 पेक्षा जास्त महिला त्या फॅक्टरीमध्ये काम करायला असल्या पाहिजे. आणि क्रेचेस कोणासाठी आहे, त्या महिलेच्या मुलांसाठी. आणि मुलांचं किंवा चाइल्डचं वय किती असलं पाहिजे, 6 वर्षापेक्षा कमी असलं पाहिजे. नंतर सेक्शन 49 वेलफेअर ऑफिसर. आता बघा, सेक्शन 40B कोणता होता, सेफ्टी ऑफिसर. सेफ्टी ऑफिसर साठी किती सांगितलं मी, की 1000 पेक्षा जास्त वर्कर जर असतील तर सेफ्टी ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. परंतु कलम 49 मध्ये काय सांगितलं, की वेलफेअर ऑफिसर साठी किती आहे, जर 500 पेक्षा वर्कर जास्त असतील तर तिथं वेलफेअर ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. सेफ्टी ऑफिसर साठी 1000 आहे, हे लक्षात घ्या. सेफ्टी ऑफिसर कोणते, 40B मध्ये आहे. 40B मध्ये सेफ्टी ऑफिसर साठी ग्रेटर दॅन 1000 वर्कर आहे. आणि सेक्शन 49 मध्ये वेलफेअर ऑफिसर आहे, त्याच्यासाठी 500 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वर्कर असतील तर तिथं वेलफेअर ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. दोन्हीमध्ये आकड्यामध्ये फसू शकते माणूस. सेफ्टी ऑफिसर तिथं किती सांगितलं मी, ग्रेटर दॅन 1000 वर्कर. वेलफेअर ऑफिसर साठी किती, काय क्रायटेरिया आहे, ग्रेटर दॅन 500 वर्कर. नंतर एक समरी चार्ट टाईप टाकला मी. कलम 7 मध्ये आपण बघितलं होतं, की नोटीस कुपार किती दिवसाच्या आत इन्स्पेक्टरला नोटीस पाठवायची आहे, त्याने लेखी 15 दिवसाच्या आत. नंतर 8 मध्ये काय सांगितलं, की इन्स्पेक्टरची नेमणूक करेल गव्हर्नमेंट. आणि काय सांगितलं, एव्हरी डीएम किंवा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट शॅल बी द इन्स्पेक्टर फॉर हिज डिस्ट्रिक्ट. म्हणजे त्याच्या जिल्ह्यासाठी डीएम हा इन्स्पेक्टर असेल. कलम 16 मध्ये ओव्हर क्राउडिंग सांगितलं. जर फॅक्टरी 1948च्या वेळेस अस्तित्वात किंवा त्याच्या अगोदर असेल तर किती जागा सांगितली, 9.9 मीटर पर वर्कर. जर म्हणजे ओल्ड फॅक्टरी असेल आणि कायदा 1948 नंतर जर आली असेल किंवा न्यू फॅक्टरी असेल तर 14.2 क्युबिक मीटर हे पर वर्कर, ही एवढी जागा असली पाहिजे. नंतर 18 मध्ये ड्रिंकिंग वॉटर सांगितलं. आपण ड्रिंकिंग वॉटर साठी काय सांगितलं, की तो ड्रिंकिंग वॉटर जे आहे, कंटॅमिनेशन सोर्सेस म्हणजे स्पिटून असेल, टॉयलेट असेल, अशा गोष्टीपासून किती अंतरावर असला पाहिजे, ते मिनिमम 6 मीटर अंतरावर असला पाहिजे. उन्हाळ्यात थंड पाण्याची व्यवस्था कोणासाठी करायची आहे, जर त्या फॅक्टरीमध्ये 250 पेक्षा जास्त वर्कर असतील तर. नंतर लॅट्रिन युरिनल्स साठी काय 19 मध्ये आहे, आणि तिथं सुद्धा 250 पेक्षा जास्त वर्कर असले पाहिजे. आणि त्याच्या वॉलची हाईट किती सांगितली मी, 90 सेंटीमीटर. इथं 6 मीटर डिस्टन्स आहे, इथं 90 सेंटीमीटर हाईट आहे. नंतर बघा, आता या दोन मध्ये फरक आहे. बघा, 40B आणि 49. इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, 40B मध्ये कोण आहे, सेफ्टी ऑफिसर. त्यासाठी वर्कर किती ग्रेटर दॅन असली पाहिजे, त्या फॅक्टरीमध्ये 1000 पेक्षा जास्त वर्कर असतील तर 40B नुसार सेफ्टी ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. नंतर 49 मध्ये काय सांगितलं, की वेलफेअर ऑफिसर सांगितलं. त्यासाठी वर्करची संख्या किती पाहिजे, तर त्या फॅक्टरीमध्ये 500 पेक्षा जास्त वर्कर जर असतील तर वेलफेअर ऑफिसर नेमणं बंधनकारक आहे. ते कधी कशामध्ये सांगितलं, कलम 49 मध्ये. सेफ्टी ऑफिसर साठी ग्रेटर दॅन 1000 आहे, हे लक्षात घ्या. नंतर फर्स्ट एड बॉक्स 45 मध्ये सांगितलं, तिथं किती, 150 पेक्षा जास्त वर्कर असतील तर. नंतर कॅन्टीन मध्ये 250 पेक्षा जास्त वर्कर असतील तर तिथं कॅन्टीनची सुविधा असणं आवश्यक आहे. शेल्टर, रेस्टरूम, लंच रूम किती, जर 150 पेक्षा जास्त वर्कर त्या फॅक्टरीमध्ये असतील तर कलम 47 नुसार शेल्टर, रेस्टरूम, लंच रूमची व्यवस्था करणं बंधनकारक आहे. आता बघा, हे झालं. आता थोडीशी ट्रिक्स मी एक बघितली, सांगतो इथं थोडं. आता हे आपण कन्फ्युजिंग होईल ना, की कुठं 150 सांगितलं, कुठं 250 सांगितलं. तर बघा, फर्स्ट सेल मी असं लिहितो, की फर्स्ट सेल म्हणजे काय, फर्स्ट एड बॉक्स होता ना आपला, त्याच्यामुळे मी फर्स्ट घेतला. 45 मध्ये सांगितलं होतं ना फर्स्ट एड बॉक्स. नंतर शेल म्हणजे काय, शेल्टर वगैरे, रेस्ट रूम वगैरे, ते किती मध्ये सांगितलं, 47 मध्ये. आणि त्या दोघांना किती असतील, 150 पेक्षा जास्त वर्कर असतील तर तिथं काय असलं पाहिजे, फर्स्ट एड बॉक्स, शेल्टर रूम, रेस्ट रूम असली पाहिजे. म्हणजे म्हणून मी फर्स्ट सेलच्या समोर 150 लिहिलं. सुरुवात झाली म्हणजे 150 पासून आपण सुरुवात केली. आता 250 कुठं कुठं लागणार आहेत वर्कर, इथं ट्रिक्स दिली मी. एलसीडी, सीडी, डीव्हीडी, एलसीडी नसते का, तसा एलसीडी. एलसीडी साठी किती आहे, 250. म्हणजे एल म्हणजे काय, लॅट्रिन्स. तिथं पण लॅट्रिनची, टॉयलेटची सुविधा कधी जर 250 पेक्षा जास्त वर्कर असतील. कॅन्टीनची सुविधा सुद्धा 250 पेक्षा जास्त वर्कर असतील तर कॅन्टीनची व्यवस्था त्या फॅक्टरीमध्ये असली पाहिजे. ड्रिंकिंग वॉटर उन्हाळ्यात
म्हणजे त्याला कोल्ड वॉटर कधी उन्हाळ्यात प्रोव्हाइड करण्यासाठी 250 पेक्षा जास्त वर्कर त्या फॅक्टरीमध्ये असली पाहिजे, म्हणून मी LCD 250 साठी LCD असा कोड लक्षात ठेवला. नंतर मी सांगितलं होतं तुम्हाला की वेलफेअर ऑफिसर हे 49 मध्ये आहे. त्यासाठी किती पेक्षा जास्त वर्कर असले पाहिजे त्या फॅक्टरीमध्ये? 500 पेक्षा जास्त असले पाहिजे. सेफ्टी ऑफिसर किती मध्ये आहे? 40B मध्ये आहे. त्यासाठी वर्कर फॅक्टरीमध्ये किती पेक्षा जास्त असले पाहिजे? 1000 पेक्षा जास्त असले पाहिजे. नंतर चॅप्टर 6 वर्किंग अवर्स ऑफ अडल्ट. आता बघा सेक्शन 51 मध्ये विकली अवर्स. अडल्ट वर्कर अलाउड टू बी वर्क 48 अवर्स इन अ वीक. म्हणजे कसं करायचं? 8 सकम 48, एक दिवस विकली ऑफ असते ना, एक दिवस सुट्टी असते. म्हणजे प्रत्येक दिवसाचे किती झाले? त्याचे 8 झाले. 8 सकम 48 म्हणजे 51 मध्ये काय विकली आवर किती असतील? 48 असते. 52 मध्ये विकली हॉलिडे. प्रत्येक आठवड्याला त्याला एक विकली ऑफ असेल ना, एव्हरी वीक. नंतर सबस्टिट्यूट हॉलिडे म्हणजेच कोणता? अ हॉलिडे गिवन इन्स्टेड ऑफ रेग्युलर हॉलिडेज, रेग्युलर विकली हॉलिडेज, तर त्याला सबस्टिट्यूट हॉलिडे म्हणतो. विदिन थ्री डेज बिफोर ऑर आफ्टर. म्हणजे काय होतं की मॅक्झिमम कंटिन्युअस वर्क किती असू शकते? मग त्यासाठी 10 दिवस. म्हणजे एखादा एम्प्लॉई विदाऊट विकली ऑफ न घेता 10 दिवस कंटिन्युअस वर्क करू शकते. त्याच्यापेक्षा जास्त त्याला करता येणार नाही. आणि काय शक्यतो त्याला हप्त्याला एक म्हणजे हप्त्याला एक विकली ऑफ देणं आवश्यक आहे. आणि नाही दिला तर मग किती दिवस? फार फार तर तो कंटिन्युअस करू शकतो 10 दिवस. आणि त्याच्यानंतर त्याला विकली ऑफ देणं गरजेचं आहे. मग त्या विकली त्यालाच आपण काय म्हणलं की सबस्टिट्यूट हॉलिडे असं आपण म्हटलेलं आहे. नंतर सेक्शन 54 मध्ये काय सांगितलं? डेली अवर्स. नो अडल्ट वर्कर शॅल बी रिक्वायर ऑर अलाउड टू वर्क इन द फॅक्टरी मोर दॅन 9 अवर्स इन वन डे. आता तुम्ही म्हणाल सर इथं तर 8 होतं, पण हे काय होतं? मॅक्झिमम सांगितलं त्यांनी. शक्यतो त्याला काय तर हप्त्यातलं किती तास द्यायचं आहे काम? एका आठवड्याला 48, पण एका दिवशी मॅक्झिमम तो किती करू शकतो? 9 अवर्स. इथं 8 आला एक्झाम मध्ये तर हे चूक राहील. म्हणजे इथं काय सांगितलं की मॅक्झिमम टोकाचं आहे. ऍव्हरेज त्यांना 8 करायचं आहे, परंतु मॅक्झिमम तो किती करू शकतो? तर 9 अवर्स. जर ऑप्शन मध्ये आलं की डेली अवर्स किती असू शकते, तर 9 अवर्स लिहायचं. कायद्यात तसं सांगितलेलं आहे. नंतर सेक्शन 55 मध्ये काय सांगितलं? इंटरव्हल्स फॉर द रेस्ट. म्हणजे त्याला ब्रेक घ्यावा लागेल ना, कंटिन्यू तो काम करू शकत नाही. नो वर्कर वर्क्स फॉर मोर दॅन 5 अवर कंटिन्युअसली. म्हणजे 5 तासापेक्षा जास्त कंटिन्युअसली त्याला काम करू द्यायचे नाही. आणि मग काय करायचं की 5 तासानंतर त्याला अर्ध्या तासाचा ब्रेक द्यायचा आहे. म्हणजे हाफ अन अवर. म्हणजे एखादा वर्कर 5 तासापेक्षा जास्त त्या कंपनीमध्ये कंटिन्युअस काम करू शकत नाही, तर त्याला 5 तास झाले की मिनिमम म्हणजे अर्ध्या तासाचा कमीत कमी ब्रेक देणं कंपल्सरी आहे. कोणत्यामध्ये सांगितलं? ते सेक्शन 55 मध्ये. नंतर 56 मध्ये स्प्रेड ओव्हर. आता स्प्रेड ओव्हरचा मिनिंग काय असते की बघा, स्प्रेड ओव्हर मीन्स वर्किंग ओव्हर प्लस ब्रेक, रेस्ट ब्रेक. स्प्रेड ओव्हर म्हणजे काय? वर्किंग अवर्स त्याचे प्लस जो काही त्याचा ब्रेक असेल, हे दोन्ही मिळून जो काही जे काही घंटे भरतील त्याला आपण स्प्रेड ओव्हर म्हणतो. म्हणजे काय? कामाचे तास प्लस त्याचा जे काही रेस्ट ब्रेक किंवा लंच ब्रेक असेल, टी ब्रेक असेल, हे सगळं काउंट करून जो काही अवर्स भरतील तर त्याला आपण स्प्रेड ओव्हर म्हणत असतो. आता नॉर्मल मॅक्झिमम स्प्रेड ओव्हर किती असायला पाहिजे? की 10.5 घंटे. जसं आपण बघितलं ना की मॅक्झिमम तो एका दिवसाला किती तास काम करू शकतो? 9 तास. तसंच कंटिन्युअस तो काम किती करू शकतो? 5 तास. 5 तासानंतर त्याला अर्धा तास ब्रेक देणं गरजेचं आहे. तसंच मॅक्झिमम स्प्रेड ओव्हर म्हणजे त्याचा वर्किंग अवर्स प्लस टी ब्रेक, लंच ब्रेक, रेस्ट हे करून दिवसाला त्याला किती काम करता येईल? साधारण फार फार तर 10.5 तास. आणि इट कॅन बी एक्सटेंडेड अप टू 12 अवर्स विथ द अप्रुव्हल ऑफ इन्स्पेक्टर. म्हणजे त्याला मॅक्झिमम काय करायचं आहे की स्प्रेड ओव्हर म्हणजेच काय? कंटिन्युअस काम प्लस ब्रेक धरून 10.5 तास काम करता येईल. परंतु जर त्या इन्स्पेक्टरच्या परमिशन शिवाय किंवा लेखी परमिशन नंतर किंवा अप्रुव्हल नंतर फार फार तर ते एक्सटेंड किती करता येते? 12 तास. 57 मध्ये नाईट शिफ्ट दिलेली आहे. 59 मध्ये एक्स्ट्रा वेजेस फॉर द ओव्हर टाइम. जर एखाद्या एम्प्लॉईने एक्स्ट्रा वेजेस केले तर त्याला किती रिम्युनरेशन द्यायचं? अ वर्कर इज एंटायटल ओव्हर टाइम इफ ही वर्क्स. जर त्या व्यक्तीनं 9 तासापेक्षा जास्त काम केलं किंवा हप्त्याला 48
तासापेक्षा जास्त काम केलं तर तो ओव्हर टाइम साठी इलिजिबल ठरतो. आणि ओव्हर टाइम किती द्यायचा आहे की त्याची जे काही रेग्युलर एका दिवसाचं मजुरी असेल त्याच्या डबल. जर त्या एम्प्लॉईचा 30,000 पगार असेल तर त्याला एका दिवसाला जर 1,000 रुपये मिळत असतील, जर त्या व्यक्तीनं समजा ओव्हर टाइम केला तर त्याला त्या ओव्हर टाइमचे 1,000 रुपये मिळणार नाही, तर त्याला 2,000 रुपये देण्यात येईल. तर त्याला आपण म्हणत असतो टू टाइम्स. एक टेबल आपण तसाच समरी टाईप लिहिलाय. तर एकाउंट मध्ये काय सांगितलं, विकली अवर्स किती आहेत, 48 तास. नंतर विकली हॉलिडे, दर आठवड्याला एक विकली हॉलिडे, सबस्टिट्यूट हॉलिडे आणि असं कन्झिक्युटिव्ह वर्किंग डेज किती असतील, मॅक्झिमम 10 होतील. नंतर डेली अवर्स बघितले आपण, मॅक्झिमम किती असतात, 9 अवर्स. नंतर इंटरव्हल आपल्याला बघितलं आपण, कंटिन्युअस तो एम्प्लॉई किंवा वर्कर 5 तास काम करेल, नंतर अर्धा तास त्याला ब्रेक देणं बंधनकारक आहे. स्प्रेड ओव्हर म्हणजे काय, वर्किंग प्लस त्याचा ब्रेकिंग, जो काय ब्रेक अवर्स असतील ते दोन्ही मिळून जो काय टाइम होईल त्याला आपण म्हणत असतो स्प्रेड ओव्हर. आणि ते किती असेल, मॅक्झिमम 10.5 तास. आणि जर त्या इन्स्पेक्टरचे लेखी परमिशन असेल तर तो मॅक्झिमम 12 तास एक्सटेंड होऊ शकतो, त्याच्यावर एक्सटेंड होऊ शकत नाही. नॉर्मल केसमध्ये मॅक्झिमम किती आहे, 10.5 तास. जर इन्स्पेक्टरचा लेखी अप्रुव्हल असेल तर मॅक्झिमम किती असेल, 12 तास. नंतर नाईट शिफ्ट 57 मध्ये बघितलं आपण की नाईट शिफ्ट आहे, हवर्स वर्क आफ्टर मिड नाईट काउंटेड इन अ प्रिव्हियस डे. म्हणजे समजा नाईट शिफ्ट त्याची 11 वाजता सुरू झाली, तर समजा 11 वाजता सुरू झाली, तर 11 वाजता सुरू झाली म्हणजे काय, ते पुढच्या दिवसात काउंट होणार नाही. 11 वाजताचा टाइम म्हणजे ते काय अगोदरल्याच दिवशी काउंट होईल. समजा एखाद्या वर्करची नाईट शिफ्ट जर 5 तारखेला असेल, आणि त्याचं काय होणार की समजा 11 ते किती असते, ते साधारण 11 ते 7 असते ना नाईट शिफ्ट. मग 11 म्हणल्यावर ते काय 5च तारीखच त्याचा कामाचा काउंट होणार, नाही तर मग सर 12 नंतर तर त्याची 6 तारीख होते. मग ते काय काउंटिंग 6 तारखेमध्ये जाणार का, तर नाही, नाईट शिफ्ट त्याची 5 तारखेचीच काउंट होणार आहे. एक्स्ट्रा वेजेस मोर दॅन 9 अवर्स पर डे किंवा 48 अवर्स पर वीक पेक्षा जास्त जर झाला तर तो एक्स्ट्रा वेजेस फॉर द ओव्हर टाइम किती असतो तो, तर रेग्युलर पेमेंटच्या डबल असतो, म्हणजे ट्वाईस. म्हणजे जर त्या वर्करला दिवसाला 1,000 रुपये मिळत असतील 8 तासाचे, जर त्यानं एक्स्ट्रा वर्क केला तर त्याला काय 1,000 रुपये मिळणार नाही, तर त्याला ते किती 2,000 मिळणार आहेत. नंतर चॅप्टर 7, एम्प्लॉयमेंट ऑफ यंग पर्सन. बघा 67 मध्ये काय सांगितलं की प्रोहिबिशन ऑफ द एम्प्लॉयमेंट ऑफ द यंग चिल्ड्रेन बिलो 14 इयर्स ऑफ द ओल्ड. म्हणजे 67 मध्ये असं सांगितलं की 14 वर्षाखालील मुलांना कामावर, फॅक्टरीमध्ये कामावर बंदी सांगण्यात आलेली आहे. नंतर 68 मध्ये काय सांगितलं, नॉन अडल्ट वर्कर टू कॅरी द टोकन. चाइल्ड हु हॅज कम्प्लिटेड 14 इयर्स ऑर ॲडोलेसेंट कॅन वर्क इन द फॅक्टरी. मेल ऑर फिमेल कोणी असू शकते, करू शकते. परंतु त्याला काय करायचं आहे की दोन कंडिशन दिलेल्या आहे. एक तर त्यानं सर्टिफिकेट ऑफ द फिटनेस कोणापासून घ्यायचं आहे, सर्टिफाईंग सर्जन पासून त्याने घ्यायचं आहे. आणि दुसरं काय करायचं, नॉन अडल्ट वर्कर मस्ट कॅरी अ टोकन रेफरिंग टू व्हॉट सर्टिफिकेट व्हाईल वर्किंग. म्हणजे काय करायचं, जे काही त्याने सर्टिफिकेट फिटनेसचं आणलेलं आहे कोणाजवळ, सर्टिफाईंग सर्जन कडून, ते ॲज अ टोकन म्हणून वापरू शकतो तो, तर ते सुद्धा सबमिट करायचं आहे. नंतर वर्किंग टायमिंग किती असेल त्यांच्यासाठी, 6 AM to 7, म्हणजे त्यांनाच्यासाठी नाईट शिफ्ट वगैरे काही नाही, म्हणजे सकाळी मॉर्निंग 6 ते संध्याकाळी 7 पर्यंतच काम करता येईल. नंतर सेक्शन 69 मध्ये सर्टिफिकेट ऑफ द फिटनेस. आता सर्टिफाईंग सर्जन कडून ते सर्टिफिकेट घ्यावं लागेल ना, तेव्हाच तो सबमिट करेल तिथं. तर सेक्शन 69 मध्ये काय सांगितलं आहे, सर्टिफिकेट ऑफ द फिटनेस इश्यू बाय द सर्टिफाइंग सर्जन आफ्टर मेडिकल एक्झामिनेशन ऑफ द नॉन अडल्ट वर्कर. म्हणजे तो सर्टिफिकेट ऑफ ऑफ फिटनेस कोण देईल, तर तो सर्टिफाइंग सर्जन त्याला देईल. आणि तो ॲज अ टोकन किंवा सर्टिफिकेट म्हणून तो मॅनेजरला सबमिट करेल, ते 68 मध्ये आपण सांगितलेलं आहे. सेक्शन 71, वर्किंग अवर्स ऑफ द चिल्ड्रेन. आता बघा की ज्यावेळेस 1948चा फॅक्टरी ऍक्ट सुरू झाला होता ना, त्यावेळेस 14 ते 15 वयोगटातील मुलांसाठी म्हणजे 4.5, नाहीतर मग तुम्ही म्हणसाल की सर अगोदर तर तुम्ही सांगितलं की चाइल्ड लेबरवर बंदी आहे, परंतु त्यावेळेस ते अलाउड होतं. म्हणून इथं लिहिलं, चाइल्ड शाल नॉट बी परमिटेड ऑर अलाउड टू वर्क इन अ फॅक्टरी. परंतु त्यांना किती डेली वर्किंग अवर्स फॉर
मोर दॅन किती, म्हणजे 4.5 घंट्यापेक्षा त्यांना वर्किंग नसलं पाहिजे. नंतर नाईट वर्क प्रोव्हिजन म्हणजे नाईट शिफ्ट त्यांच्यासाठी नसणार. जर फिमेल चाइल्ड असेल तर त्याला फक्त 8 AM ते 7 PM एवढ्याच कालावधीसाठी काम करायला परमिशन आहे. नंतर अॅन्युअल लिव्ह विथ द वेजेस इलिजिबिलिटी काय असते की त्याचे वर्षभरातले 240 दिवस कामाचे भरले पाहिजे. मग अडल्टला किती, एक लिव्ह फॉर 20 डेज, 20 दिवस जर काम केलं तर एक लिव्ह सँक्शन. नंतर चाइल्डसाठी एक लिव्ह फॉर 15 डेज. नंतर मॅटर्निटी लिव्ह अप टू 12 वीक. इथं 12 वीक आहे, हे महत्वाचं आहे एक्झामच्या दृष्टिकोनातून. 12 वीकची मॅटर्निटी लिव्ह मेन्शन केलेली आहे कलम 79 मध्ये. नंतर आपण हे सगळं बोलले 1467 मध्ये काय प्रोहिबिशन. जर 14 वर्षाखाली असेल त्याचं वय तर प्रोहिबिशन आहे. 68 मध्ये आपण बघितलं की फिटनेस सर्टिफिकेट कोणाचं सर्टिफाईंग सर्जन कडून आणायचं आहे आणि ॲज अ टोकन म्हणून ते वापरू शकतो. म्हणजे 68 मध्ये नॉन अडल्ट वर्कर टू कॅरी टोकन, तिथं बघितलं आपण सर्टिफिकेट ऑफ फिटनेस कोणाकडून घ्यायचा, म्हणजे जे काय सर्टिफाईंग सर्जन आहे त्याच्याकडून सर्टिफिकेट ऑफ फिटनेस हे सबमिट करायचं आहे मॅनेजरकडं. वर्किंग अवर्स फॉर द चिल्ड्रन किती आहे, 4.5 तास. आणि फिमेल चाइल्ड असेल तर 8 AM to 7 PM. नंतर अॅन्युअल लिव्ह साठी किती, 240 दिवस वर्किंग अवर भरले पाहिजे. एक अडल्ट साठी असेल तर एक लिव्ह फॉर 20 डेज. चाइल्ड असेल तर एक लिव्ह फॉर 15 डेज. आणि मॅटर्निटी लिव्ह किती आहेत, अप टू 12 वीक. तर एवढे आपले एक्झामच्या दृष्टिकोनातून हे सगळे महत्वाचे कलम होते. होप करतो की बऱ्याच गोष्टी समजल्या असतील तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू.